पाटील यांचं खातं बदलण्यात आलेलं आहे. कृषी मंत्री खातं होतं त्यांच्याकडे, आता त्यांना क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे. मधल्या काळात जे काही घडलं, रमी खेळताना ते सभागृहात दिसले होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कसं बघताय आपण या निर्णयाकडे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सर्वप्रथम आज 105वी जयंती आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची. अण्णाभाऊ साठेंना मी वंदन करतो, प्रणाम करतो. आता आपण जो प्रश्न विचारला, मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यामध्ये जे आहेत सर्व अधिकार त्यांच्याकडे असतात. काय करायचं, कमी जास्त सगळं ठरवत असतात. त्याच्याबद्दल मी कॉमेंट करण्यासारखं काही नाही. पण सातत्यानं युतीचं सरकार स्थापन झाल्यापासून कृषी मंत्रीपद हे काही फारसं लाभलेलं नाही आहे कुठल्या मंत्र्याला, असं वाटत नाही का? सारखे कृषी मंत्री बदलले जातात सर. असं आहे की याच्यापूर्वीसुद्धा कृषी मंत्री खूप झाले ना महाराष्ट्रामध्ये. पी.के. सावंतापासून जे आहेत कृषी मंत्री होत आलेले आहेत. देशाचे सुद्धा कृषी मंत्री शरद पवार साहेब झालेले. तर असं एखाद्या खात्याच्या संदर्भामध्ये असं होतं काय, असं काही मला वाटत नाही. काही काही घटना घडत असतात काही लोकांच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला काही निर्णय होतात, एवढंच त्याचा अर्थ आहे. त्याच्यासाठी कुठलंही खातं जे आहे हे चांगलंच आहे आणि त्याच्यामध्ये काम करायला वावंच. विरोधक समाधानी नाहीत. विरोधकांचं असं म्हणणं आहे की ते पत्ते खेळताना आढळून आले. खातं बदलून काय होणार आहे, त्यांचा राजीनामा पाहिजे अशी मागणी पुन्हा जोर धरते. विरोधी पक्ष जे आहेत त्यांचं कामच आहे सरकारच्या विरुद्ध किंवा त्या कुठल्याही निर्णयाच्या विरुद्ध बोलणं. त्याच्यामध्ये नवीन काय आहे? आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्ही सुद्धा तेच करत होतो. सरकारच्या विरुद्ध बोलणं, त्यांना धारेवर धरणं, हे तर खरं विरोधी पक्षाचं काम आहे. साहेब, मालेगाव बॉम्बस्फोटाचा काल निकाल लागला. सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, परंतु त्याच दरम्यान एक अधिकारी होते की त्यांनी असं सांगितलं, इन्स्पेक्टर होते मुजावर म्हणून, त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग यांनी मोहन भागवत यांना पकडून आणा अशा स्वरूपाचे त्यांना आदेश दिले होते, असे त्यांनी प्रेसला माहिती दिली. असं ह्या गेल्या 15 दिवसामध्ये 2 बॉम्बस्फोटच्या संदर्भामध्ये निकाल लागला. एका बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये तर ज्यांना पकडण्यात आलं होतं ते 15-17 वर्ष जे आहेत तुरुंगात राहिले आणि नंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा काहीच दोष नाही. आता इथे सुद्धा आहे या कर्नल पुरोहित असेल, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, हे सुद्धा जे आहेत 7-8 वर्ष जे आहेत जेलमध्ये त्यांना पण राहावं लागलं, अडचणीतून जावं लागलं आणि नंतर सांगतात की त्याच्यात काही तथ्य नाही. मला हे कळत नाही की लोक जेलमध्ये राहतात आणि नंतर 7-7, 10-10 वर्ष आतमध्ये राहिल्यानंतर त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा अर्थीचा हे येतो. एक तर पोलीस चौकशीत काहीतरी गडबड आहे, चुकीचे लोक पकडले गेले आणि अधिक काळ तुरुंगात राहण्यासाठी जे राहावं लागतं, त्याच्यामध्ये असं वाटतं की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये कुठेतरी काही बदल करण्याची आवश्यकता काय आहे का, याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे. कारण आयुष्यातली 7 वर्ष, 10 वर्ष, 17 वर्ष, मी स्वतः गेलो 2.25 वर्ष, किती मनस्ताप, किती त्रास, किती या केसेस, आणि शेवटी सांगतात की काही नाही जा. तर हे जे नुकसान जे होतं शारीरिक, मानसिक, आर्थिक, समाजामध्ये सुद्धा ते घरातील लोकांना त्रास होतो. आणि नंतर जे आहे म्हणजे मला थोडंसं विचित्र वाटतं या सगळ्याच्या बाबतीमध्ये की मग एवढे वर्ष जे आहेत त्यांना जेलमध्ये का ठेवता, हा विषय ज्या माझ्या मनामध्ये. पण एक आहे,
शेवटी कोर्टाचा जो निकाल लागला तो तर मान्य करायलाच पाहिजे आपल्याला. आपण म्हटलं न्यायव्यवस्थेत बदल केला पाहिजे, नेमकं अपेक्षित काय आहे त्याला? अपेक्षित म्हणजे असं आहे की तुम्ही 15 वर्ष 17 वर्ष 10 वर्ष लोकांना आतमध्ये ठेवा आणि नंतर सांगा की तुम्ही निर्दोष आहे. म्हणजे काय? याला जबाबदार कोण? त्याच्या आयुष्याची धूळधाण होते, त्यांची प्रगती खुंटते, त्रास होतो जेलमध्ये, सामाजिक आर्थिक मानसिक सगळा त्रास. त्याला जबाबदार कोण आहे? मग हा एक वेगळा प्रश्न जे आहे समाजापुढे जे आहे आणि देशापुढे मला आहे असं मला वाटायला लागलं आता. पण ATS सारखी ATS SBI NIA सारख्या यंत्रणांनी चौकशी केली, या सगळ्यात चांगल्या यंत्रणा म्हटल्या जातात. अशा पद्धतीनं जर होत असेल तर मग या यंत्रणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मला पुढचं काय मला माहीत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की एक कोर्टाने तो प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिलेली आहे, त्याच्यानंतर निर्णय आला तो मान्य करायला पाहिजे. पण मग चुकीची माणसं पकडली गेली, मग ती कोणी पकडली? आता वेगवेगळ्या संस्था आहेत, कधी इकडचे पोलीस काम करतात, कधी दिल्लीतले पोलीस सेंट्रल गव्हर्नमेंटचे पोलीस काम करतात. ते करतात काय मग? आणि त्याची काही जबाबदारी कोणाची फिक्स आपण करणार आहात की नाही? मग आज नवीन मुद्दा जो आहे माझ्या डोक्यामध्ये येतो आहे सतत की जे निर्दोष सुटतात त्यांच्या आयुष्याचं जे आहे गेलेली वर्ष कोण परत आणून देणार आहे? साध्वी प्रज्ञा सिंग पण हेच सांगत होतं की आम्हाला याच्यामध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेलं आहे, अडकवलं जात आहे. म्हणजे यंत्रणा कुठल्या वेगळ्या हेतूनं काम करते असं वाटतं का? आता हे ठीक आहे, तरी सुरू झाले, परंतु अजूनही लोकांचा विश्वास जो आहे हा न्यायव्यवस्थेवर आहे आणि न्यायव्यवस्था अजूनही चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि म्हणून लोकांना न्याय मिळतो आहे. साहेब, धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात यांचा कमबॅक होऊ शकतो का? कारण लॉबिंग केलं जातं आहे, त्यांनी 2दा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काय वाटतंय तुम्हाला? मला त्याच्याबद्दल काही कळत पण नाही. मी वर्तमानपत्रातून वाचतो, यांनी भेट घेतली, त्यांनी भेट घेतली. शेवटी मगाशी त्याचं उत्तर मी दिलेलं आहे की उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे त्या घटकाचे मुख्यमंत्री बसून ठरवतात काय करायचं, कोणाला नेमायचं, कोणाला काय खातं द्यायचं, कोणाला बाजूला ठेवायचं. त्याच्यावर मी काय उत्तर देणार? साहेब, आता कृषी खाता प्रताप मामा भरणे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत आहे. सक्षम आहेत ते न्याय देऊ शकतात असं वाटतंय आपल्याला? ते सक्षम आहेत आणि न्याय देऊ शकतात असं वाटतंय का? असं आहे की भरणे मामासुद्धा ग्रामीण भागातून आलेले आहेत. ते का नाही न्याय देऊ शकणार? ज्या वेळेला आम्ही ह्या सरकारमध्ये आलो प्रथमतः BJP शिंदे यांच्याबरोबर, त्यावेळेला मला अजितदादाने सुद्धा जे आहे जी खाती वाटायला आली होती, फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्यापुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खातं घ्या. तर त्यावेळी मी जेव्हा चर्चा करत होतो त्यांनी मला खूप आग्रह केला की खातं मोठं आहे, चांगलं आहे, घ्या 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 घ्या. खूप आग्रह त्यांनी माझ्यासाठी. पण माझं मत असं होतं की ज्याचं बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे, शेतकऱ्यांबरोबर राहिलेला आहे, त्याला त्याची जास्त माहिती आहे काय, त्यांच्याकडे ते खातं गेलं पाहिजे. आता माझं तर अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य मुंबईमध्ये गेलं. मुंबई महापौर, आमदार आणि काय आहे, माझी शेतीवाडी आहे, मी शेतीवाडी करतो. जवळजवळ वडिलांची पण आमची होती, आतासुद्धा जे आहे 70पासून मी काही शेती घेतल्या ते करतो आहोत. पण तरीसुद्धा ती माहिती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी नेहमी त्यांच्या पाठीमागे उभा राहतो. ते राहिलं पाहिजे, प्रत्येकाने राहिलं पाहिजे. पण खातं सांभाळताना त्याची बारीक सारीक माहिती असलेली माणसं ही ग्रामीण भागात आपल्याला नेते जास्त सापडू शकतात. ते जास्त न्याय देऊ शकतात. असं नाही की मी सांभाळू शकत नाही, पण ते जास्त न्याय देऊ शकतील असं माझं म्हणणं आहे. पण ठीक आहे ना, भरणे मामासुद्धा ग्रामीण भागातले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं काही अडचण येण्याची गरज नाही.
तसं प्रत्येक खातं हे महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला मला हे खातं मिळालं, कुठलं अन्न पुरवठा वगैरे संरक्षण, त्यावेळेस तुम्ही मीडियाने हे सांगितलं बघा भुजबळांची अवनती झाली, त्यांना हे खातं मिळालं, त्यांना खालचं खातं मिळालं. पण मला समाधान आहे की 54,000 दुकानांच्या माध्यमातून आज 7.5-8 कोटी लोकांना व्यवस्थित धान्य पुरवतो आपण. आणि विशेषतः करोना काळातसुद्धा ज्या वेळेला सगळं काही बंद होतं, फक्त पोलीस हॉस्पिटल चालू होते, त्यावर तिसरं आणखीन एक डिपार्टमेंट चालू होतं, ते म्हणजे अन्न नागरी पुरवठा खातं म्हणजे माझं. तुम्हाला माहिती आहे की इथे 7-8 लोक बसलेले, मुंबईत 7-8 लोक बसलेले, आणि प्रत्येक तालुक्यात खेड्यात असलेल्या अडचणी सोडवत सगळीकडे आम्ही अन्नधान्याचा पुरवठा केला. मोदी साहेबांनी डबल तांदूळ दिले, तोही पुरवठा केला. अर्थात ते सगळं श्रेय जे आमच्या जसं अधिकारी आणि कार्यकर्ते सगळ्यांनाच आहे, त्याप्रमाणे ते आमचे जे आम्हाला मापाडी बंधू आहेत, ते जे लोडिंग अनलोडिंग करतात, ड्रायव्हर्स आहेत, दुकानदार आहेत, त्या सगळ्यांना ते श्रेय जातं. आणि कुठेही तक्रार आली नाही, सगळीकडे जे आहे. आणि त्यावेळेस समाधान वाटलं की अरे ह्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपण राज्याची लोकांची सेवा करू शकू. हेच तर याच्यासाठी सर आपल्याला मंत्री व्हायचं आहे. तर प्रत्येक खातं हे चांगलं आहे. तुम्ही त्या खात्यामध्ये कसं काम करता हे महत्त्वाचं आहे. साहेब, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधले 2 मित्रपक्ष, त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, यांच्या मंत्र्यांना आणि यांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे, त्यांचेच व्हिडिओ बाहेर येत आहे. त्यामागे महायुतीतला मित्रपक्षांचा हात आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. नेमकं असं वाटतंय असं असू शकतं? एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू होते आणि या स्पर्धेतूनच हे व्हिडिओ विरोधकांकडे जात आहे, त्यातून ते बाहेर येत आहे. असं नाही, त्याच्या वेळेला जे आहे ते BJP पक्षातल्या सुद्धा लोकांना थोडंफार टार्गेट केलं जातं. मी तुम्हाला काही सांगायला नको, नावं घेतली जातं वेगवेगळ्या. आणि परत ह्या सगळ्यांना जे आहे जास्त उजाळा देण्याचं काम आपणच करत असतं. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल सुद्धा काही तक्रार करायचं काही कारण नाही आहे. परंतु ठीक आहे ना, जे थोडेसे जे गहाळ वागतील जे अधिक काय, त्यांना अधिक त्रास होत असतो. साहेब, कोल्हापूरमध्ये माधुरी हत्ती जी आहे तिला परत आणण्यासाठीचा हत्ती प्रयत्न केला जातोय, मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जाते. आपल्याला काय वाटतं या सगळ्या संदर्भामध्ये? तर मला त्याच्याबद्दल काही अधिक माहिती नाही आहे. परंतु ह्या अशा प्राण्यांची देवाणघेवाण जी आहे राज्यांतर्गत आणि देशांतर्गत ही होत असते. मला असं वाटतं मी ज्यावेळा उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री असेल त्यावेळा जपानबरोबर जे आमचं हे झालं त्यावेळेला, नाही मी महापौर होतो मुंबईचा, त्यावेळेला मुंबईचे 2 हत्ती आम्ही जपानला दिले होते. आणि त्यांनी जे आहे एक मोठी जपानी गार्डन, जे आता वीर जिजामाता उद्यान म्हणतो भायखळ्याचं, किंवा त्याला आमच्या तिकडच्या भाषेवर राणीचा बाग म्हणतो, पण ती व्हिक्टोरिया राणीच्या नावाने ते होतं, तिथे त्यांनी जपानी गार्डन बनवले. आणि मग त्या तिकडच्या त्या हत्ती आणि हत्ती त्यांनासुद्धा अतिशय मोकळेपणाने, आणि मी स्वतः पाहून आलो कसं ठेवत आहेत, एअर कंडिशनिंग, अमुक तमुक, धुणं पाणी पिणं, त्यांचं सगळं व्यवस्थित मोकळेपणा फिरणं. मला कल्पना आहे त्यांनी वंतारामध्ये तो हत्ती हे नेता आहे. आता यांचं काय कशावरून अडचण आहे याची मला काही जास्त काही कल्पना नाही आहे. पण मग त्या बदल्यामध्ये कोल्हापूरमध्ये जिकडून तो हत्ती नेतात त्याच्या बदल्यामध्ये काही नवीन काही येत आहे असं काय आहे का ते मला काय खरं म्हणजे मला याची पूर्ण कल्पना नाही आहे. परंतु आता ह्या काय चित्ता आपण कुठून आणले ना, परदेशातून आणले मोदी साहेबांनी. तर हे थोडंसं देवाणघेवाण होत असते. पण हा विरोध का आहे आणि त्याच्यापासून काही कारणं असू शकतात. त्या कारणाची जी आहे सोडवणूक जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते मंडळी करते. साहेब, EVM मध्ये फेर तपासणीचे अर्ज आलेले होते,
ज्यामध्ये येवला मतदारसंघाचं देखील ईव्हीएमची फेरतपासणी केली आणि राज्यातल्या 8 ठिकाणी कुठेही काही आढळून आलं नाही. पुन्हा एकदा ईव्हीएमच योग्य होते असं स्पष्ट झालं आहे. हो, आमच्या इथे सुद्धा येवल्यामध्ये सुद्धा ते सगळं आलं, ते कुठले तरी एक पेटी त्यांनी सांगितली त्याप्रमाणे ते खोलली. आमचे सुद्धा प्रतिनिधी तिथे गेले होते आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे आकडे बकडे सगळं चेकिंग झालं, याद्या चेक झालं, सगळं काय झालं आणि काहीच निघालं नाही. हे खरं आहे. जे टीका करतात त्याच्या बाबतीत हे पण आहे. आता काय करणार, त्याला दुसरं काय आणखीन. तुमच्या समोर तुम्ही सांगितलेली, तुम्ही निवड केली, पेटी जर निवडलेली आहे आणि त्याप्रमाणे ते सगळे जर झाले तर. अजित पवार यांनी आज PDCC बँकेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला की कुठेही जाऊन चौफुल्यावर वगैरे जाण्याचे प्रकार करू नका, फायदा काय गोळीबार वगैरे असं काही करू नका. एकूण शंकर मांडेकर प्रकरणात ते चिडले सगळे. तर काय वाटतं आपलं? असं नाही, पक्षप्रमुख आहे अजितदादा, देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे. आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे त्यांचंच काम आहे. कारण काही नेत्यांमुळे असेल, काही आमच्यासारख्यांमुळे असेल किंवा कार्यकर्त्यांमुळे असेल, जर काय अडचणीत असं काही झालं तर त्याचा दुष्परिणाम किंवा टीकेला पूर्ण पक्षाला उत्तर द्यावं लागतं. त्यामुळं असं काही करू नका हे सांगणं ज्येष्ठता त्यांचे जे आहे अध्यक्ष म्हणून आणि ज्येष्ठ नेते आहेत ते असतात, त्यांचा तो अधिकार आहे. आणि ही अशा रीतीची जी आहे, काही दिवसापूर्वी फडणवीस साहेबांनी सुद्धा असंच मार्गदर्शन केलं आमदारांना, यांना त्यांना सगळ्यांना केलं ना, हे नाही हे करा, हे नाही हे करा. तसं वेळोवेळी पवार साहेब तर नेहमी करतच असतात सगळे असे मार्गदर्शन. मगाचा प्रश्न, मेहबूब मुजावर नावाचे ते ATSचे पोलीस निरीक्षक होते, तर त्यांनी आता असा स्फोट केलेला आहे की मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी परमवीर सिंग त्यावेळेस ते तत्कालीन अधिकारी होते, तर त्यांनी मोहन भागवत यांना धरून आणा असे त्यांना आदेश दिलेले होते. कोणी सांगितलं? मेहबूब मुजावर नावाचे ATSचे पोलीस निरीक्षक त्यांना कोणी सांगितलं? परमवीर सिंग यांनी सांगितलं. ATSचे तत्कालीन वरिष्ठांनी सांगितलं होतं मोहन भागवत यांना धरून आणा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये. मला काय त्याची काही कल्पना नाही. ते खरोखर असं सांगितलं नाही सांगितलं काय झालं, त्याच्या संबंधित जे काही यंत्रणा असतील ती त्याचा विचार करतात. धन्यवाद. नाशिक जिल्ह्याचा 7 महिने सरकार स्थापन करून झालेले आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही आहे. जिल्हा नियोजन समितीची जी वार्षिक बैठक आहे ती रखडली आहे. अनेक आमदारांची कामं पत्र त्यात पडलेली आहे, ते कामं होत नाही पालकमंत्री नसल्यामुळे, ती बैठकही होत नाही. मला स्वतःला कसं काय वाटत नाही, कारण मला कल्पना आहे की अगदी सरकारसुद्धा बरखास्त झालं आणि राज्यपालांचं किंवा जे काय म्हणतात ना राष्ट्रपती राजवट आली तरी अख्खं राज्य चालतंच आहे ना. त्याच्यामुळे जे आहे सरकारी अधिकारी जे आहेत ते काम करतच असतात. जे काही बसलेले आहेत तिथे थोडंसं कमी जास्त होतं आणि आम्ही त्यांना आमच्याकडे आजही आम्ही सुद्धा पाठवतो किंवा हे असं करा. 4 आम्ही गोष्टी सांगतो, एखादी गोष्ट त्यांना ठीक वाटते, 2-3 नाही वाटत, ठीक आहे ना, ओके. आणि ज्यावेळेला योग्य वेळ अशी येईल त्यावेळेला जे आहेत मुख्यमंत्री इतर जे आहेत नेते आहेत ते निर्णय घेतील. धन्यवाद सगळ्यांना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.